तिथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच घेरण्याची रणनीती भाजपनं आखली आहे का, असा प्रश्न आता उपस्थित झालाय। त्याचं कारण असं की ठाण्याचे माजी पालकमंत्री आणि सध्याचे पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांनी ठाण्यात जनता दरबार घेणार असल्याचं जाहीर केलं। जनतेच्या प्रेमाखातर मी गडकरी रंगायतांमध्ये जनता दरबार भरवणार, मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर 2 महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार, अशी घोषणा नाईकांनी केली। त्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे, दर 2-1 महिन्यांनी तिथे जनता दरबार लावणार आहे। ठाण्यामध्ये दर 3 महिन्यांनी लावेल। नवी मुंबईमध्ये माझा मतदारसंघ म्हणलं तर दर महिन्याला जनता दरबार लावेल। शेवटी ही सरकारची संयुक्त जबाबदारी आहे। या ठिकाणी कोण मोठा कोण छोटा हा प्रश्न इथं नाही। नवी मुंबईमध्ये आजवर 95 सालापासून मी ज्या पक्षात होत्या एकट्या पक्षाने निवडणूक लढवल्या, दुसरा कोणी पार्टनर नाही। जर का त्या ठिकाणी पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलं तर आमचं काय प्रॉब्लेम नाही, परंतु जर का उद्याला त्या ठिकाणी एकला चलोरीची भूमिका असली तर भारतीय जनता पक्ष नवी मुंबई, ठाणे, भाईंदर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, वसई, विरार सगळीकडे त्या ताकदीनं त्या ठिकाणी उभं राहील, जनतेला सामोरे जाईल आणि जनतेची सेवा करण्याकरता यश संपादन करेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।